बाबा आपल्या पावन स्मृतीस आपल्या सर्व परिवाराकडून विनम्र अभिवादन। मातीशी जोडलेला शेतकरी, त्याला जनावराची आर्त हाक, नियतीनं असा डाव साधला की झोपेतच घेतला त्या बळीराजाचा अखेरचा श्वास। बुलढाणा जिल्ह्यातील देवगड तालुका पांगरी माळी शिवारात गोट्याखाली दबून शेतीसाठी राबणाऱ्या एका शेतकऱ्याचा व संसारासाठी धडपडणाऱ्या एका बापाचा करुण अंत। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। सदर मृत शेतकरी विलास विठ्ठल सोनवणे हे रात्री आपल्या गोठ्यात झोपले होते। त्यांच्या गोठ्यात बकऱ्या होत्या आणि त्या पाहणं त्यांची रोजची सवय होती। पण त्या रात्री नियतीनं काही वेगळंच लिहून ठेवलं होतं। मध्यरात्री शेळ्यांच्या गोठ्यात झोपलेले असताना गोठा पडून त्यामध्ये शेतकरी विलास सोनवणे यांच्यासह बकऱ्यांचा दबून मृत्यू झाल्याची घटना पांगरी माळी गावाजवळील शेतात घडली। रात्रभर कोसळलेल्या गोठ्याखाली ते दबलेले राहिले। सकाळी त्यांच्या मुलाला आणि भावाला माहिती मिळतात ते धावत गेले। गोठ्याचे पत्र आणि अँगल बाजूला करून पाहिलं तेव्हा अंगावर शहारा आणणारं दृश्य त्यांच्या समोर आलं। लोखंडी अँगल त्यांच्या गळ्यावर आणि छातीवर पडलेले दिसले आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला होता। या प्रकरणी अवचितराव विठ्ठल सोनवणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे। बीड जमादार माधव कुटे यांच्याकडे तो तपास असून तपास चालू आहे। असा अचानक झालेल्या सामान्य कुटुंबातील गरीब शेतकऱ्याचा अंत, त्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आता त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं आणि गोठा फक्त उरला आहे। या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी गावकऱ्यांची व कुटुंबांची मागणी आहे। शेतकरी राजा आपला आहे, त्याच्या संघर्षाची गोष्ट ही सर्वांपर्यंत पोहोचवा। प्रतिनिधी भीमराव चाटेसह गजानन चोपडे, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र।